दिवसभर आपला जो काही नैमित्तिक रोजचा उपक्रम आहे तो करून संध्याकाळी कीर्तनाने या दिवसाची सांगता होती असा हा महोत्सव. आणि त्या कीर्तनाकरता आलेले श्रोतृवृंद संतांनी म्हटलं, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे मम पामराची मती किती, वेडे वाकुडे गायन परिप्रभूसी हळदी. म्हणून श्रोता आणि वक्ता याच्याबद्दल नातं असं आहे. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोती यावेळ. आपण समोर आहात म्हणून या वक्त्याला काहीतरी किंमत आहे. तुम्ही समोर नसेल तर मी काय बोलणार. आणि असंच उभा राहिलं तर लोक म्हणतील फिरलंय होते पंढरीनाथ भगवान. आणि म्हणून महत्व कोणाला आहे तर तुम्हाला आहे. म्हणून समस्त श्रोतृवृंदाच्या चरणी वंदन करतो, नमन करतो. स्वामी समर्थांच्या प्रेरणेनं विविध उपक्रम आपण या ठिकाणी साजरे करताय. आपल्या सर्व आयोजकांना आधी मी वंदन करतो, कारण योजकस्तत्र दुर्लभम. तुम्ही योजना करताय, विविध कार्यक्रम करताय, म्हणून अनेक भक्तांना या ठिकाणी आपली सेवा सादर करता येते. आणि आमचे आई वडील समोर उभे आहेत, आमच्या मामी आणि आमचे मामा, की ज्यांच्यामुळे मी इथे आपल्याला दिसतोय. आणि प्रेमानं पुन्हा एकदा मला तुम्ही बोलवलं आणि पुढचे 2 तास आणि उद्याचे 2 तास मला सहन करणारा, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पंढरीनाथ भगवान की जय. आणि कीर्तनकार उभा राहिला की बाजूला 2 पाहिजे, एकीकडे हा आणि एकीकडे त म्हणजे तबला आणि एकीकडे हा म्हणजे हार्मोनियम. हे दोन्ही नसेल तर मधल्याला किंमत. आणि सुंदर दोघं वादन करतायत. एकदा जोरदार आधीच काय होऊन जाऊ. आणि असा सगळा संत जमलेला आहे. मी तुझ्या ते आपल्या मागे आहे. अहो कीर्तन चांगलं झालं नाही तर नवल पांडुरंग हरे वासुदेव. फक्त गरज आहे आपल्या सगळ्यांच्या कान ठेवून. नाही तर कसं असतं माहिती सांगतो आमच्याकडची पद्धत. आमच्याकडे लोक मागे 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 बसतात, कीर्तनाला मागे मागे बसतात, कारण पंक्ती रस्त्यावर पडतात. पंढरीनाथ. आणि दुसरं म्हणजे आपल्या चपलांवरती लक्ष राहतं. म्हणजे अगदीच जमलं नाही तर आणि बुवा जरा काही रटाळ वाटला तर मागच्या मागे चपला अडकवता येतात. असे 2-3 फायदे आमच्याकडचे लोक वापरतात. पण इथे तसं कोणी नाही. पांडुरंग हरी